नमस्कार मंडळी. आजच्या या सखोल चर्चेत तुमचं मनापासून स्वागत आहे. हो, सर्वांना खूप खूप नमस्कार. जीवनात जेव्हा धावपळ आणि ताणतणाव खूप वाढतो ना, तेव्हा आशेचा आणि शांतीचा एक किरण किती महत्वाचा असतो, नाही का? अगदी खरंय. आणि आज आपण अशाच एका अत्यंत अद्भुत आणि भक्तिमय प्रवासावर जाणार आहोत. हो ना. मित्रा, आज आपण ज्या विषयावर गप्पा मारणार आहोत त्यातून मनाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनातील काही सुंदर गोष्टींमधून आपण सुख, शांती, भक्ती आणि माणुसकी यांचा खरा अर्थात शोधणार आहोत. नक्कीच. आणि मला वाटतं जीवनात भक्ती आणि माणुसकीचा समन्वय कसा साधावा हे या गप्पांमधून खूप छान प्रकारे उलगडणार आहे. म्हणजे आपण रोजच्या जगण्यात ज्या गोष्टी हरवून बसलोय ना, त्या पुन्हा नव्याने सापडतील असं मला वाटतं. अगदी बरोबर. तर आपण या अद्भुत प्रवासाची सुरुवातच एका अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने करूया. हो, नक्कीच. सांगा ना. कल्पना करा, एका घनदाट जंगलात श्रीशैल्य जवळील कर्दळी वनात एक महाकाय वारूळ आहे. आजूबाजूला पूर्ण सामसूम, आणि अचानक एक लाकूड तोड्या तिथे येतो. हं. तो चुकून त्या वारुळावर आपली कुऱ्हाड मारतो आणि त्या मातीच्या ढिगाऱ्यातून चक्क रक्त वाहू लागतं. बापरे. अहो, आणि त्यातून श्री स्वामी समर्थांचं प्रकटीकरण होते. ते तिथे तब्बल 300 वर्ष समाधी अवस्थेत होते. 300 वर्षे? हे ऐकूनच खरं तर माणूस थक्क होतो. हो ना. बरं, आपण हे जरा सोप्या शब्दात उलगडून बघूया. हे एखाद्या सुप्त बीजासारखं आहे, जे योग्य वेळ येताच जगाला सावली देण्यासाठी एका वटवृक्षाच्या रूपात बाहेर येतं. किती सुंदर उपमा दिलीत तुम्ही ही. अगदी तसंच काहीसं. पण मित्रा, मला एक सांग, जर कुणी तुमच्या ध्यानात व्यत्यय आणला, तेही चक्क कुऱ्हाडीचा घाव घालून, तर पहिली प्रतिक्रिया रागाचीच असणार ना? त्या लाकूड तोड्याला शिक्षा करण्याऐवजी स्वामींनी त्याला माफ का केलं असेल? हाच तर या घटनेचा खरा गाभा आहे. म्हणजे बघा, सामान्य माणसाची पहिली प्रतिक्रिया रागाची असते. कारण तिथे मी आणि माझे शरीर हा अहंकार असतो. हां, बरोबर. पण ईश्वरीय शक्ती ही रागासाठी किंवा सूड उगवण्यासाठी नसते. ती जगाच्या कल्याणासाठी योग्य वेळेची वाट पाहत असते. अच्छा, म्हणजे तो अपघात नव्हता का? नाहीच मुळी. तो अपघात नसून जगाला पुन्हा भक्तीचा आणि माणुसकीचा मार्ग दाखवण्यासाठी वाजलेला तो एक अलाराम होता. स्वामींना त्या क्षणी जगासमोर यायचंच होतं. म्हणूनच त्यांनी त्या लाकूड तोड्याला अभय दिलं, त्याला माफ केलं. म्हणजे सुरुवातच एकदम क्षमा आणि माणुसकीतून झाली तर? अगदी. आणि हाच माणुसकीचा धागा त्यांनी पुढे त्यांच्या प्रत्येक कृतीतून जपला. हो, आणि याच संदर्भात मला ती मैंदर्गीच्या मुस्लिम जमादाराची गोष्ट आठवते. ती तर सर्वधर्म समभावाचं एक उत्तम उदाहरण आहे. हो, ती गोष्ट तर खूपच प्रेरणादायी आहे. तो जमादार तुरुंगातील कैद्यांवर लक्ष ठेवून असायचा, बरोबर? बरोबर. आणि त्याची निवृत्तीची वेळ अगदी जवळ आलेली असते आणि अशातच एक कैदी पडून जातो. आता नोकरी जाणार आणि शिक्षाही होणार या भीतीने तो पूर्ण हादरून जातो. साहजिक आहे. त्या काळात नोकरी जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. हो ना. मग तो स्वामींची मनापासून प्रार्थना करतो. तो नवस करतो की जर तो कैदी सापडला तर मी ही नोकरी सोडून देईन आणि उरलेलं आयुष्य केवळ तुमच्या भक्तीत समर्पित करीन. आणि मग चमत्कार घडतो. हो, दुसऱ्याच दिवशी एका खड्ड्यात तो कैदी सापडतो. आणि विशेष म्हणजे तो कैदी स्वतःच सांगतो की तो पळून गेला असता, पण एक संन्यासी तिथे उभा राहून त्याला सतत अडवत होता. बापरे. म्हणजे स्वामी तिथे स्वतः उभे होते तर? हो, आणि मग तो जमादार आपला शब्द पाळतो. तो नोकरी सोडतो आणि स्वतःचं आयुष्य स्वामींच्या भक्तीत समर्पित करतो. पण खरा संघर्ष तर इथे सुरू होतो ना? अगदी. कारण समाज हे सहजासहजी स्वीकारत नाही. हो, तो एक मुस्लिम होता आणि तो एका हिंदू संताच्या पादुकांची पूजा करत होता. समाजाने आणि घरच्यांनी त्याला वाळीत टाकलं, तरी तो टिकून राहिला. आणि पुढे तोच जमादार पीर साहेब म्हणून ओळखला जाऊ लागला. खरंय. आणि इथेच आपल्याला भक्तीची खरी ताकद समजते. पण याच माणुसकीच्या आणि समतेच्या मुद्द्यावर ना, एक दुसरी गोष्ट मला आठवतीये. गोविंदजी आणि एका कानडी ब्राह्मणाची गोष्ट. ओहो, ती मशिदीत जेवण देण्याची गोष्ट ना? हो, तीच. ते दोघे स्वामींच्या दर्शनासाठी येतात. स्वतःच्या हाताने एकदम सोवळ्यात पावित्र्य राखून एक छान नैवेद्य बनवतात. पण स्वामी तो नैवेद्य स्वीकारण्याऐवजी त्यांना एक विचित्र आज्ञा देतात. ते म्हणतात, जा, गावाबाहेरच्या मशिदीत एक फकीर आणि त्याचा कुत्रा आहे, त्यांना हे जेवण देऊन या आणि उरलेलं अन्न तुम्ही खा. आणि इथेच माणसाच्या अहंकाराची परीक्षा सुरू होते. हो ना. गोविंदजींना वाटतं की मशिदीत गेल्यावर आणि फकीराने स्पर्श केल्यावर ते अन्न अपवित्र होईल. ते उरलेलं अन्न खायला स्पष्ट नकार देतात. पण तो कानडी ब्राह्मण मात्र अत्यंत श्रद्धेने ते उरलेलं अन्न प्रसाद म्हणून खातो.
अगदी बरोबर. आणि मित्रा, इथेच खरी गंमत आहे. आपण समाजात किती भिंती उभ्या केल्या आहेत, पण हे महान संत असे जुने नियम का मोडतात? ते लोकांना अशा पेचात का पाडतात? कारण त्यांना नियम मोडण्यात रस नसतो. त्यांना आपला अहंकार मोडण्यात रस असतो. अच्छा, म्हणजे ती एक चाचणी होती. हो ना. खरी भक्ती ही कर्मकांडांच्या भिंतीत अडकत नाही. गोविंदजींच्या मनात भक्ती होती, पण त्यासोबत सोवळ्या ओळ्याचा अहंकारही होता. स्वामींना हेच दाखवून द्यायचं होतं की ईश्वराच्या दरबारात फक्त माणुसकी चालते. क्या बात आहे. मस्जिदीतील तो फकीर आणि तो कुत्रा, त्यांच्यातही स्वामींना तोच ईश्वर दिसत होता. अहंकार सोडून दिल्यावरच खरी शांती मिळते, हाच तो विचार आहे. खरंय. पण हे ना ऐकायला खूप सोपं वाटतं, पण जेव्हा ते प्रत्यक्ष आचरणात आणायची वेळ येते ना, तेव्हा खूप कठीण जातं. नक्कीच कठीण जातं. याचं आंतरिक बदलाचं एक मोठं उदाहरण म्हणजे हरिभाऊ, ज्यांना आपण नंतर स्वामीसूत म्हणून ओळखू लागलो. हो, हरिभाऊंचा प्रवास म्हणजे खऱ्या भक्तीचं एक अफाट उदाहरण आहे. म्हणजे बघा, मुंबईत महानगरपालिकेत नोकरी करणारे ते गृहस्थ, हो, एकदम सुखासीन आयुष्य, पण स्वामींच्या एका शब्दावर, माझा मुलगा हो आणि मुंबईत माझी पताका फडकवू, या एका वाक्यावर तो माणूस आपलं सर्वस्व पणाला लावतो. हो. त्यांनी आपली नोकरी सोडली एवढंच काय? बायकोचे सगळे दागिने विकून टाकले, सगळा पैसा दान केला. पण मला एक सांगा, आजच्या जगात सर्वस्व सोडून देणं म्हणजे डोळ्यांवर पट्टी बांधून विमानातून उडी मारण्यासारखं आहे ना. अगदी. पॅराशूट उघडेल की नाही ही भीती असतेच ना माणसाला. असा अढळ विश्वास येतो कुठून? हो, साहजिक आहे हा प्रश्न पडणं. पण बघा, हे पैशांचा त्याग करण्याबद्दल नसून मनातील आसक्ती म्हणजे अटॅचमेंट सोडण्याबद्दल आहे. अच्छा, म्हणजे भौतिक गोष्टींची आसक्ती. अगदी. जेव्हा माणसाला खऱ्या शांतीचा आणि ईश्वरी प्रेमाचा अनुभव येतो ना, तेव्हा या भौतिक गोष्टींचा मोह आपोआप गळून पडतो. हरिभाऊंना विमानातून उडी मारताना पॅराशूटची गरजच वाटली नाही, कारण त्यांचं मी आणि माझेपण नष्ट झाले होते. बापरे, किती सखोल विचार आहे हा. भौतिक सुखांचा मोह आपोआप गळून पडणं. पण या आंतरिक बदलाचं दुसरं एक टोकही आहे बरं का. कोणतं? बिडकर महाराजांची गोष्ट. आत्ताच माझ्याही डोक्यात त्यांचं नाव आलं होतं. हो ना. हरिभाऊ तर आधीपासून सरळ मार्गी होते, पण बिडकर महाराज सुरुवातीला चुकीच्या मार्गावर होते. व्यसने, वाईट संगत, पण तरीही कुठेतरी खऱ्या शांतीचा शोध होता त्यांच्या मनात. हो, आणि मग ते स्वामींकडे जातात. आणि स्वामी त्यांना चक्क एक जोराची थप्पड मारतात आणि त्या एका थपडीने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलतं. ते महान संत होतात. पण मला सांगा, नुसती थप्पड मारून कोणाचं आयुष्य कसं बदलू शकतं? यालाच आध्यात्मिक प्रबोधन म्हणतात का? हो, यालाच आपण शक्तिपात म्हणू शकतो. शक्तिपात. हो, जेव्हा माणूस एखाद्या चुकीच्या पॅटर्नमध्ये किंवा व्यसनात अडकलेला असतो ना, तेव्हा नुसत्या उपदेशाने तो बदलत नाही. त्याला एका मानसिक धक्क्याची गरज असते. ती थप्पड म्हणजे राग नव्हता, तो एक उच्च ऊर्जेचा धक्का होता. म्हणजे एखाद्या हँग झालेल्या कॉम्प्युटरला रिस्टार्ट करण्यासारखा? हो, अगदी तसंच. त्या धक्क्याने त्यांच्या विचारांची जुनी साखळी तुटली आणि त्यांना खऱ्या अस्तित्वाची जाणीव झाली. क्या बात है. म्हणजे ईश्वरी कृपा कोणत्याही क्षणी होऊ शकते, फक्त आपला अहंकार गळून पडायला हवा. अगदी बरोबर. आणि याच आंतरिक शांतीचा संबंध स्वामींनी दिलेल्या सर्वात मोठ्या आश्वासनाशी जोडला जातो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो, हे वाक्य म्हणजे लाखो लोकांसाठी एक मोठा मानसिक आधार आहे. पण मला एक नेहमी प्रश्न पडतो, दोन वेगळे संत असले तरी त्यांच्यात हे अद्वैत कसं काय असतं? शिर्डीचे साईबाबा आणि स्वामी समर्थ यांच्यातील तो प्रसंग आठवतोय का तुम्हाला? हो हो, स्वामींनी समाधी घेण्यापूर्वीचा प्रसंग ना? हो, त्यांनी समाधी घेण्यापूर्वी केशव नायक आणि बागुकर यांना आपल्या पादुका दिल्या आणि सांगितलं, मी आता अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीत राहणार आहे. आणि जेव्हा ते शिर्डीत गेले तेव्हा साक्षात साईबाबांनी त्यांना सांगितलं की अक्कलकोटचे महाराज तर इथेच आहेत. हो ना. तर या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा आपण? दोन वेगळी रूपं पण ऊर्जा एकच. अगदी बरोबर. हेच ते अद्वैत. सत्पुरुष हे वेगवेगळ्या शरीरात असले तरी ते एकाच ईश्वरीय तत्वाचे प्रकटीकरण असतात. अच्छा. ते केवळ भक्तांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या ठिकाणी रूपे घेतात. जेव्हा तुम्ही ही ऊर्जेची एकात्मता समजून घेता ना, तेव्हा भीती उरतच नाही. खरंय. आजच्या या सुंदर गप्पांमधून आपण खूप काही शिकलो. सुख, शांती, निखळ भक्ती आणि दुसऱ्यात देव पाहण्याची माणुसकी हेच जीवनाचे खरे सार आहे. नक्कीच. कर्मकांडांपेक्षा निखळ माणुसकी खूप मोठी असते. हो. आणि जाता जाताना मी श्रोत्यांच्या मनात एक विचार सोडून जातो. एका माणसाचा, मोहनजींचा एक अनुभव आहे. सांगा ना. ती हुबेहूब स्वामींसारखीच दिसत होती. बापरे.
तिने फक्त डोळ्यांनी काहीतरी खुणावलं आणि ती गर्दीत अदृश्य झाली. आणि त्यानंतर एका सुरक्षा रक्षकाने त्यांना एका दर्ग्यात जाण्याचा रस्ता दाखवला. अच्छा. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो सुरक्षा रक्षक हुबेहूब त्या ट्रस्टच्या दिवंगत अध्यक्षांसारखाच दिसत होता. अरे बापरे, अंगावर काटा आलाय ऐकून. हो ना. विचार करा, काय माहीत आजूबाजूला वावरणारी एखादी अनोळखी व्यक्ती, एखादा भिकारी किंवा रस्ता दाखवणारा एखादा सुरक्षा रक्षक यांच्याच रूपात ईश्वर आपल्याकडे पाहत असेल. खरंय, आपण त्यांच्याशी कशी माणुसकी दाखवतो हेच कदाचित आपली खरी भक्ती ठरवत असेल. किती सुंदर आणि सखोल विचार आहे हा. अगदी. तर दोस्तांनो, याच एका सकारात्मक विचारासोबत आपण आजच्या या भक्तिमय गप्पांचा निरोप घेऊया. तुमच्या आयुष्यात नेहमी सकारात्मक ऊर्जा, सुख आणि अथांग शांती राहो हीच सदिच्छा. एकमेकांना जपा आणि माणुसकी जपा. नमस्कार. नमस्कार.